मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारी सातही तलाव तुडुंब भरून वाहू लागली। मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली। पुण्याच्या भीमा नदी पात्रामध्ये अडकलेली कार बाहेर काढली। कारमध्ये एक मृतदेह आढळला। ज्ञानेश्वर कोबल असं मृत व्यक्तीचं नाव। कोबल यांचा गुदमरून मृत्यू। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। 50 गावातील रस्ते बंद। 1200 नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर। सीना नदीचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं। नाशिकमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक भागात रस्ते बंद। पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक मुलांचा जुगाड। थर्माकोलचा तराफा तयार करून प्रवास। कल्याण खाडीजवळच्या दर्ग्यामध्ये अडकलेल्या 10 जणांची सुटका। कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्यानं दर्ग्याला पाण्याचा वेढा बसला होता। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गेल्या 24 तासांपासून उदगीर ते जळकोट महामार्गावरील वाहतूक बंद। तिरुका गावाजवळचा जुना पूल तिरू नदीच्या पुरामध्ये वाहून गेला। पूल दुरुस्तीचं काम सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील पूर ओसरला। पैठणमधील सराफा मार्केट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। धाराशिवच्या वाशीमधील पूरग्रस्तांना आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदत। नागरिकांना अन्नधान्याचं किट वाटप। भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्या हस्ते वाटप। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। शेतकऱ्यांच्या खरीप पिकासह ऊसाचं नुकसान। पावसामुळे शेतकरी चिंतेत। जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या अंजनी नदीला पूर। पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्याने एरंडोल शहराचा इतर गावांबरोबरचा संपर्क तुटला। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद। पुण्यातून मराठवाड्यामधील पूरग्रस्तांना मदतीचा हात। पुण्यातून धान्यासह इतर वस्तूंची मदत मराठवाड्यामधल्या पूरग्रस्तांना रवाना। पुण्याच्या शिरूरमधील जाधे गावात पुराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी करणं तरुणाच्या अंगलट। तरुणानं स्टंटबाजी करत वाहत्या पाण्यामध्ये दुचाकी टाकली। प्रवाह जास्त असल्यानं तरुण दुचाकीसह वाहून गेला। सुदैवानं स्थानिकांनी तरुणाला बाहेर काढलं। मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगामध्ये कैद्यांमध्ये हाणामारी। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकाऱ्याला सुद्धा कैद्याकडून मारहाण। एनएम जोशी मार्ग पोलिसांकडून अफान खानच्या विरोधात गुन्हा दाखल। पोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये 2 कारचा अपघात। ओव्हरटेक करताना मागून येणाऱ्या कारनं धडक दिल्यानं अपघात। दोन्ही चालक किरकोळ जखमी। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोकलमधून फेकलेला नारळ लागल्यामुळे ट्रॅकमधून चालणाऱ्याचा मृत्यू। भाईंदर नायगाव दरम्यानच्या खाडी पुलावरची धक्कादायक घटना। पाणजू बेटावरील रहिवासी संजय भोईरचा उपचारादरम्यान मृत्यू।